नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय विसरू नको तू मलाचा आजचा 28 जुलैचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला इकडे भाई आलेत आणि भाईंनी मिठाईची पेटी उघडली आहे चिंगळी समोर आणि मिठाई म्हणजे काजू कतली आहे बरं का. आणि ते म्हणतात की घे. तर चिंगळी काहीच बोलत नाही, काहीच रिॲक्ट करत नाही. भाई पुढे म्हणतात, तुका आवडते म्हणून काजू कतली आणलीये, ती पण पाटणकराकडची आणलीये. त्याच्या काजू कतलीवर तुझं विशेष प्रेम आहे माहितीये माका. घे ग घे. भाई एवढ्या प्रेमाने देत असतात तरी सुद्धा चिंगळी काही रिॲक्ट करत नाही, त्याच्यावर गप्प बसून असते. तर भाई म्हणतात आता सूर्याकडे बघत, "तू का सांगतोय? या लहान असताना आपण आठवडा बाजारला जायचो ना, तर तू कडेवर असायचास माझ्या आणि ही माझ्या खांद्यावर असायची." आणि आता पुढे सूर्यानं ऐकतोय इंटरेस्ट घेऊन. तर आता भाई सांगतात, "गाव अख्खं फिरून झाला आणि पाटणकरांच्या दुकानासमोरून गेला, की ही भोकाड पसरायची आणि नाही दिली ना काजू कतली तर माझे केस ओढायची. अरे घरी जाईपर्यंत डबा फस्त करायची ही. आणि तुला माहितीये का, इथे इथे हिचे जे केस गेलेत ना इथले, ते हिच्यामुळेच झालेत बरं का," असं म्हणतात आणि चिंगळीला हसवायचा प्रयत्न करतात. तर सूर्या पण म्हणतो, "हां, वाटलंच मला. नाही ती आहेच ती हट्टी लहानपणापासून." तर भाई सुद्धा म्हणतात, "म्हणजे काय?" आणि चिंगळी जराशी गप्प बसते आणि हसते. पण भाई पुढे काय म्हणतात ते ऐकून ना खरंच इमोशनल व्हायला होतं. भाई म्हणतात, "तेव्हा हट्ट करायची ना ती, त्याचा त्रास नाही व्हायचा. चिंगळे, अगं या जो काही तू हट्टाने केलायस ना, त्याचा त्रास झाला माका." असं रडत बोलायला चालू करतात बरं का भाई आणि सूर्या सुद्धा इमोशनल होतोय भाईंकडे बघत. भाई म्हणतात पुढे, "तू काय पाहिजे सांग? तुला मोबाईल पाहिजे तर देते आणून मी. 2 विषय राहिले तुझे, नाही पास झालीस, राहू दे काय हरकत नाही. पण पण हे असं परत कधी काही करू नकोस हां तू. त्रास होतो माका." असं म्हणत ना भाई जरा कमी रडतात. तर त्या चिंगळी सुद्धा ना, "बाई" असं म्हणत रडते आणि भाई तिला जवळ घेतात आणि म्हणतात, "आता काय बोलू नकोस तू आता, आराम कर." तर प्रेक्षकांनो सूर्यासुद्धा भाईंकडे आणि चिंगळीच्या प्रेमाकडे असं बघत राहतोय आणि वैदेही तिकडनं येते. तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे घरामध्ये काय चाललंय बघूया. तर इकडे गुरुजी जप करत बसलेले आहेत. आता वच्छीचा जीव अधांतरी राहिलेला आहे बरं का. वच्ची आता म्हणते, "गुरुजी, अहो माझं मन माका सकाळपासनं सांगतच होता, की आज काहीतरी विपरीत होणार आहे असं. मी माझ्या मनाची तयारी केलीये गुरुजी. जे काय असात ना ते स्पष्ट सांगा." तर प्रेक्षकांनो इथं गुरुजी म्हणतात तिथे बच्चीला, की "तुझा स्वामी तुझ्याकडे पाठ फिरवून बसलाय वत्सले." तर गुरुजी, "पण माका तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे." असं वत्सला म्हणते आणि पुढे म्हणते, की "तुम्ही माझ्या पाठीशी असात ना, तर काय हरकत नाहीये." असं म्हणते बरं का आणि म्हणते, "बाकीचा मी बघून घेईन." तर गुरुजी म्हणतात, "मी तुझ्या पाठीशी उभाच आहे. हा अति आत्मविश्वासच ना तुझा घात करणार आहे." तर बयो म्हणते, "माझं चुकलं गुरुजी." आता पुढे बघा काय म्हणते ती, "तुम्ही माका सांगा, की तुम्ही वाट दाखवा, मी त्यावर चालेन." तर वत्सले तुझ्या आयुष्यात संकटांची मालिका सुरू होणार आणि त्याचं कारण आहे तुझी होणारी सून असणार आहे, असं सांगतात बरं का आता हे गुरुजी. तर वत्सला म्हणते, "गुरुजी तुम्ही याआधी पण माका हे सांगितला, पण सूर्याचा तसं काही नाही हा." तर आता गुरुजी उठत म्हणतात, "अति आत्मविश्वास." आता बघा गुरुजी कसं सांगतात, "एकदा का तुझा मुलगा तुझ्या मर्जीविरुद्ध त्या मुलीला घरात घेऊन आला, की तुझी सत्ता गेली. तुझी सत्ता गेली वत्सले." असं म्हणत परत एकदा सांगतात बरं का. तर आता गुरुजी, "अहो," वत्सला म्हणते, "गुरुजी तुम्हीच आता काहीतरी वाट दाखवा हो यामध्ये." तर आता गुरुजी ना आपल्या पिशवीतनं काहीतरी काढतायत बरं का. पिशवीतनं एक पुडी काढतायत आणि ती पुडी कसली तरी आहे. त्या पुडीत ना पुडी उघडतात ती व्यवस्थित आणि ती पुडीतली अंगठी आहे. ती अंगठी इकडे वत्सलाच्या समोर दाखवतात ते आणि म्हणतात, "ही परीच्या धातूची अंगठी आहे. साधी अंगठी नाहीये ही, अभिमंत्रित केलेली अंगठी आहे. ही अंगठी त्याला अनामिकेत परिधान करायला सांग." असं म्हणत स्वतः अंगठीला त्या नमस्कार करत ना बयोच्या हातामध्ये देतात आणि म्हणतात, "या अंगठीचं कवच जोपर्यंत त्याच्या भोवती आहे, तरी तोपर्यंत संकट जरी टळलं नसलं, तरी त्याचा प्रभाव कमी राहील. आता हीच अंगठी तुझं भविष्य ठरवेल. शुभम भवतु." असं म्हणतात. तर वत्सला लगेच ना गुरुजींना नमस्कार करते आणि त्या अंगठीकडे एकदा बघत राहते. प्रेक्षकांनो आता पुढे काय-काय घडतंय ते इंटरेस्टिंग मोडवर आली आहे बरं का सीरियल. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि एपिसोड्स जे काही आहेत ना ते शेवटपर्यंत बघत राहा. तर प्रेक्षकांनो इकडे वैदेही म्हणते, "आता बरी आहे हां, आता ठणठणीत आहे ती." असं भाईंना सांगते वैदेही आणि मग आता डॉक्टर मॅडम असं म्हणत सूर्या उठून बसतो. तर भाई सुद्धा आता वैदेहीकडे बघतात आणि म्हणतात, "डॉक्टर मॅडम, अहो." हात जोडतात आणि म्हणतात, "उपकार झाले तुमचे." तर वैदेही म्हणते, "काय बोलता हे तुम्ही काका?"
माझं कामच आहे हे. तर भाई लगेच म्हणतात, "हो, तुमचं कामच आहे नाही का, बरोबर आहे ते." पण भाई पुढे काय बोलतात बघा प्रेक्षकांनो, ते म्हणतात, "पण कसं आहे ना, कामाला आयुष्याचा भाग समजणं आणि कामाला लोकांच्या आयुष्याचा भाग समजणं यात फरक आहे," असं भाई म्हणतात आणि तुम्ही ते करता असं सांगतात बरं का भाई. तर चिंगळी तिथे गप्प बसून ऐकते सगळं. भाई पुढे म्हणतात, "तुमचा प्रामाणिकपणा आणि जिद्द, मेहनत ही खरंच मनापासून करता तुम्ही हे सगळं." तिचं कौतुक करतात वैदेहीचं. तर वैदेही म्हणते, "आता थँक काका" आणि नमस्कार करते बरं का वैदेही. तर भाई म्हणतात, "अहो हे काय करताय?" तर "अहो तुम्ही डॉक्टर आहात," असं वैदेहीला ते म्हणतात भाई. आणि प्रेक्षकांनो इकडे सूर्या बघतोय बरं का या दोघांकडे. तर भाई पुढे म्हणतात, "तुम्ही मला ना काका नको म्हणू, भाईच म्हणा. हे सगळे ना मला भाईच बोलतात." म्हणजे चिंगळीकडे बघत आणि सूर्याकडे बघत भाई सांगतात आणि पुढे म्हणतात, "आणि एक सांगू का, की तुमच्या आई-वडिलांना तुमच्यावर खूप चांगले संस्कार केलेले आहेत." कुठे असतात ते? तर प्रेक्षकांना आता वैदेही सांगते, की "आई मी लहान असतानाच गेली." "बाबा आहेत," असं वैदेही म्हणते बरं का. आणि "राहायला कुठे आहे तुम्ही?" असं भाई विचारतात. तर वैदेही लगेच म्हणते, "इथेच." आणि आता प्रेक्षकांनो या सूर्याला जाम टेन्शन आलंय. कारण वैदेही पुढे सांगते, की "मी याच गावची आहे, याच गावची लेक आहे मी." तर लगेच भाई म्हणतात, "अरे देवा! हे म्हणजे अगदी कस्तुरी मृगासारखं झालं. कस्तुरी मृगाच्या बेंबीत कस्तुरी आहे हे त्यालाच माहिती नसतं." असं म्हणत ना जरा बोलतात बरं का भाई. तर सूर्या लगेच असं ना म्हणजे असं म्हणजे आता म्हणतोय मनामध्ये, की हे सांगायला नकोय, की वैदेही देसाई आहे, कळायला नकोय असं त्याच्या मनात प्रार्थना चालली आहे. भाई पुढे विचारतात, "दोघंच जण राहता का?" तर वैदेही म्हणते, "नाही, नाही. आते, काका, त्यांचा मुलगा, मी आणि बाबा अशी 5 जण आम्ही एकत्र राहतो." आणि प्रेक्षकांनो भाई ना जरा विचार करत असतात. आता सूर्याची रिएक्शन सुद्धा फार विचित्र चालू आहे. भाई विचारतात, "बाबांचं नाव काय?" तर वैदेही सदा असं म्हणेपर्यंत, "भाईनू" असं म्हणत सूर्या की नाही हाक मारतो बरं का भाईंना. आणि दोघं जण असे एकदम सूर्याकडे बघतात. सूर्या पुढे म्हणतो, "भाईनू, अहो डॉक्टर मॅडमनी एवढं केलं आपल्यासाठी, तर तुम्ही मिठाई देऊन तोंड गोड केलं नाही त्यांचं. तर ए थांब मी देते," असं म्हणत ना सूर्या मिठाईचा बॉक्स घेतो. तर भाई म्हणतात, "अरे काय करतोस? हॉस्पिटल आहे हे. हॉस्पिटलात तू बेडवर कुठे चढतोस? मी देते, थांब तू." असं म्हणत ना भाई आता मिठाईचा बॉक्स घेतात आणि मग म्हणतात, "आमच्या चिंगळ्याला म्हणजे हिला काजू कतली खूप आवडते म्हणून आणली होती. घ्या." असं म्हणत ना बर्फी भरवतात बरं का, काजू कतली भरवतात आणि तेवढ्यात प्रेक्षकांनो भाईंचं लक्ष जातं ते म्हणजे वरदकडे. वरद तिथे आलेला आहे आणि वरद सुद्धा असा बघतोय भाईंकडे रागाने आणि सूर्याकडे सुद्धा तिथे असलेल्या. आता प्रेक्षकांनो वरद बोलणार का की वैदेही देसाई येते? भाईंना कळणार का वैदेही देसाई येते? आता नेमकं काय घडणार? बघूया. मला तर 2 मिनिटासाठी काळजाचा ठोका चुकल्यासारखंच झालंय. भाई एकदा वरदकडे बघतात, एकदा सूर्याकडे बघतात. सूर्या एकदा वरदकडे बघतो, एकदा भाईकडे बघतो आणि म्हणतो, "हा भाई आहे तिथे, आता राडा नको," असं सूर्याच्या मनामध्ये चाललंय. वैदेही देसाईची मुलगी आहे हे यांना कळता कामा नये. सूर्या काहीतरी कर, असं सूर्या मनातल्या मनात इथे बोलतोय वरदला बघून. तर प्रेक्षकांनो बाबा इथे काहीतरी आवराआवरी करतायत. तिकडे आत्या भाजी नीट करून ठीक करत बसलीये. तेवढ्यात ना आत्याचा फोन वाजतो आणि आत्या इकडे फोन घेते. "हॅलो, हॅलो" असं म्हणते आणि तिथे खुर्चीवर रेंज येत नाही म्हणून दरवाजामध्ये जाऊन उभी राहते आणि "हॅलो, हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, हॅलो" असं सगळं आत्याचं चालू आहे आणि प्रेक्षकांनो ऐकू येतं का? कोण असा? असं विचारते ही आत्या. "हॅलो, हॅलो" आणि जेवढ्यात आत्या फोन बाजूला करून ठेवणार तोपर्यंत "नले, कशी आहेस नले?" असा आवाज येतो आणि तो आवाज कुणाचा आहे प्रेक्षकांनो? तो म्हणतो, "भावाचा आवाज ओळखला नाहीस?" आणि मी बोलतोय, "श्यामाकांत." हे ऐकल्यानंतर ना तिला आठवतं, आज ही माझ्या मुलाला इकडे थांबवतीये, पण 25 वर्षांपूर्वी जर स्वतःच्या भावाला थांबवलं असतं, तर ही वेळच आली नसती. तरी त्या आत्या म्हणत असते, "माझ्या भावाचं नाव घेऊ नका." तर वरदचे बाबा म्हणत असतात, की "घेणार मी त्यांचं नाव. त्यानं तांडेलांबरोबर जरी वार केला असला, तर त्याची चिघळती जखम घेऊन आम्ही सगळे फिरतो." असं सगळं झालेला प्रसंग आठवतो आणि प्रेक्षकांनो आत्यांना इथे रडायलाच लागते आणि रडत अशी ना खाली सरकते. तर बाबा इथे म्हणतात, "नले, ए नले काय झाला? नले, नले अगं काय झालं? हायसर बस." असं म्हणत ना आता बाबा आतमध्ये घेऊन येतात बरं का आत्याला आणि "काय झालं? अगं बस." तर "दादा, दादा." अरे बाबा विचारतात, "नले काय झालं? कुणाचा फोन होता?" तर "दादा, अरे आपला आपला अ, अ, श श श ह तर बाबा म्हणतात, "थांब, थांब, थांब तुला आधी पाणी देतो." तर "दादा, दादा, अरे दादा, अरे आपला आपला क्षमा." तर इकडे "हो, हो, आपला आपला क्षमा असा फोनवर." असं म्हणत ना आत्या सांगते, तर "आपला श्यामा
असं म्हणत ना बाबांच्या हातातनं सुद्धा इकडे ग्लास खाली पडतो. "होय, आपला श्यामा असा." तर प्रेक्षकांनो आत्या परत फोन कानाला लावते आणि इकडे बाबा, "श्यामा?" असं संशयित नजरेनं बघतात. आत्या पुढे म्हणते, "अरे खय असंस तू? कुठे असंस?" तर "आता मी येतोय, लवकरच येतोय तुम्हाला भेटायला." असं एवढंच, "कधी कधी येतस?" असं मग विचारते ती आणि मग त्याच्यानंतर माका दे फोन" असं म्हणत ना बाबा आपल्या हातात फोन घेतात आणि म्हणतात, "हॅलो, हॅलो, हॅलो श्यामा. अरे, अरे मी श्यामा सदा बोलतोय रे मी." असं इथे बाबा म्हणत असतात. तोपर्यंत प्रेक्षकांनो फोन तिकडनं कट होतो आणि आत्या आशेने विचारत असते, की "काय झालं?" तर बाबा म्हणतात, "इकडे फोन कट झालाय, मी परत लावते." तर फोन परत लागतच नाही इकडे आणि लागत नाहीये फोन. अरे, आता आणि दोघांच्या डोळ्यातनं इकडे आनंदाश्रू पण आहेत आणि पाणी येतंय, असं धक्का बसतोय दोघांना सुद्धा आणि "नले, दादा, दादा." तर इकडे "नले, नले." तर "अरे दादा, आपला श्यामा जिवंत आहे रे, सदा दादा, आपला श्यामा जिवंत आहे." असं म्हणत ना आत्या रडायलाच लागते इथे आणि म्हणते, "परत येतोय," असं म्हणाला तो. तर लगेच ना बाबा म्हणजे असे हो, हो म्हणून मान डोलावतात. तर आत्याच्या चेहऱ्यावरची खुशी जी काही आहे 2 मिनिटासाठी ती खरंच विचार करण्यासारखी आहे. आणि आता खरंच आता ही नवीन व्यक्ती कोणतरी येतीये. आता नेमकी ती व्यक्ती कोण आहे आणि ती आल्यानंतर नवीन नाटक काय-काय बघायला मिळणार? एक ट्विस्टच आलाय असं म्हणायला हरकत नाही. बघत राहूया आपण पुढे काय-काय घडणार आहे ते. त्यामुळे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण नवीन ट्विस्ट, नवीन व्यक्ती येणार आहे. ती नेमकी कोण आहे? हे आपल्याला जाणून घ्यायचंय. "भाईनू, मी बघतोय." असं म्हणत सूर्या तिकडनं येत असतो. तर लगेच भाई म्हणतात, "सूर्या, तू थांब." आता बघा प्रेक्षकांनो, सूर्या बोलायला येत असतो या वरदशी. तोपर्यंत भाईनी त्याला थांबवलंय आणि सूर्या एकदा वरदकडे बघतो, एकदा भाईंकडे बघतो. आता भाई स्वतः पुढे चालत येतायत या वरद जवळ. पण नेमकं नंतर भाई काय बोलतायत, तर "भाई तुम्ही" असं म्हणत सूर्या तिथेच असतो. वैदेहीसुद्धा एका बाजूला जाऊन उभी राहिली आहे. चिंगळीसुद्धा अंदाज घेतीये तिकडनं, की नेमकं काय घडणार आहे आता याचा. आता बघा भाई वरदच्या जवळ येतात आणि म्हणतात, "वरद शेठ, वच्छीनं जे काही केलं ना तुमच्यासोबत ते चुकीचंच होतं हां. मी जर का तिथं असतो ना, तर हे असं काही होऊच दिलं नसतं." असं म्हणतात बरं का हे भाई वरदला आणि पुढे म्हणतात, "तांडेल परिवाराच्या तर्फे ना, मी माफी मागतोय तुमची." असं म्हणत ना स्वतः भाई हात जोडतात. तर वरद लगेच आपली कॉलर उडवतो आणि सूर्याकडे बघतो आणि डोळे असे वर करून दाखवतो या सूर्याला आणि मग सूर्या भाईंकडे बोट दाखवतो, एकदा वरदकडे बोट दाखवतो, माफी मागल्याचं असं नाटक करतो आणि हात वगैरे जोडल्याचा हसतो लगेच हा वरद करून आणि मग म्हणतो, "ए, आता हात बघा." असे ढकलतोय बरं का हा वरद आणि मग पुढे म्हणतो भाईंचा हात ढकलून, "ही माफी-बिफीची नाटकं आहे ना, ती गावातल्या लोकांसमोर चालत असतील, माझ्यासमोर नाही." म्हणजे या वरदची मस्ती बघा किती आहे. एवढा मोठा माणूस आपली माफी मागतोय, तरीसुद्धा याला त्याची काही पडलेली नाहीये. स्वतःच्या माजुरड्या स्वभावातच आहे हा वरद. तर लगेच भाई म्हणतात, "कसं आहे ना वरद शेठ, मोठ्यांचं कामच असतं बारक्यांवर संस्कार करायचं आणि बारक्यांनी ते ऐकायचे असतात." तर प्रेक्षकांनो इकडे वरद ना कानात-बिनात बोटं घालतोय आणि मुद्दामून. भाई पुढे म्हणतात, "मला सांग ही सगळी भांडणं, मारामारी, ही लफडी करून कुणाचं भलं झालंय?" असं भाई विचारतायत बरं का इकडे आणि सूर्या ना वरदची रिएक्शन्स बघतोय आणि आता वरद पुढे म्हणतोय, "ए बाबा, ही तुझी असली प्रवचनं आहेत ना, तू तुझ्या पोराक देत जा." तोपर्यंत आता वरदचा फोन वाजतोय त्यामुळे वरद पुढे काही बोलत नाहीये आणि तो फोन उचलतो तो आणि फोनवर बोलत असताना या वरदची एकदम बोलीभाषा बदलली बरं का. "हां, हां. बोला ना साहेब. बोला, बोला." असं म्हणत ना गोड-गोड बोलतोय बरं का हा वरद आणि पुढे म्हणतोय, अहो पोहोचतोय मी साहेब, पोहोचतोय. पुढच्या 10 मिनिटात पोहोचतोय ना मी." असं म्हणतो बरं का हा वरद आणि मग फोन कट करतो आणि आता बघा पुढे काय म्हणतोय ते. वरद पुढे म्हणतो, "कसं आहे ना, की किरकोळ तांडेलांपेक्षा ना, मला माझ्या आयुष्यात बरीच मोठी महत्त्वाची कामं आहेत. काय आहे ना, तुझ्यासारख्या नोकर माणसांबरोबर ना, मी फार अशा वार्ता करत नाही. आपण ना, मोठ्या साहेबांबरोबर आपलं उठणं-बसणं असता. बघतेस ना तू. त्यामुळे ना, भाईंना अक्षरशः ढकलतो हा वरद आणि म्हणतो, "त्यामुळे ना, बाजूला हो." आता सूर्या जरासा चिडून बघतोय वरदकडे. वैदेहीला पण वरदचं वागणं आवडलेलं नाहीये. पण दवाखान्यात काही तमाशा नकोय म्हणून वैदेहीसुद्धा काही बोलत नाही. आणि ती बोलत नाही ते एका अर्थी बरंच झालं. कारण भाईंना कळलंच असतं ना लगेच, की हा वरद म्हणजे आत्याचा मुलगा आहे वैदेहीच्या ते आणि मग वैदेही कोण आहे ते कळलं असतं. त्यामुळे वैदेही तरी आता गप्प बसते आणि वरद लगेच तिकडनं ॲटिट्यूड दाखवतो सूर्याला. एकदा वैदेहीकडे बघतो आणि निघून जातो. पण तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे घरामध्ये आत्तेकडे काय चाललंय बघूया. आत्या छान देवासमोर दिवा लावते. देवासमोर साखर ठेवते देवीसमोर, देवी आईसमोर आणि ती साखरेची वाटी उचलते आणि इकडे दादा म्हणजे सदानंदला द्यायला येते. आता म्हणते, "दादा
"दादा, अरे हे घे, शामकांच्या भल्यासाठी देवी आईसमोर साखर ठेवली होती मी. घे, घे साखर." तर ना सदानंद तिथे कुठल्यातरी विचारात हरवलाय. तर आत्या म्हणते, "दादा, अरे काय रे, काय झाला?" तर लगेच ना सदानंद असं म्हणतात आणि नाही नकारार्थी मान डोलावतात. "नाही, काही नाही," असं म्हणतात. तर प्रेक्षकांनो, आत्या अशी विचारपूर्वक अशी टेन्शननं बघतीये दादाकडे. सदानंद पुढे म्हणतात, "श्यामाकांत कुठे असेल याचा विचार करत होतो." तर लगेच आत्या म्हणते, "अरे, तो जिथे कुठे असेल ना, तिथे तो आहे हे कळल्यावर ना माझं जीव सुखावलो बघ. मी तर आशाच सोडली होती रे त्याची." तर इकडे पण आत्या पुढे म्हणते, "25 अरे 25 वर्षांनी त्याचा आवाज माझ्या कानावर पडलो." तर दादा पण म्हणतो लगेच म्हणजे सदानंद म्हणतात, "खरं आहे तुझं. तो कुठे असेल, कुठे भटकत असेल, काय करत असेल, पांडुरंगालाच ठाऊक." असं म्हणतात बरं का बाबा इथे. आणि आत्या पण जरा म्हणते, "माझ्यामुळे त्याच्या नशिबी हे भोग इलेत ना." असं जरा इमोशनल होऊन म्हणते बरं का आत्या. आणि मग बाबा म्हणतात, "अरे अगं नले." आणि मग ना समजावतात म्हणतात, "तू स्वतःला दोष देऊ नकोस अगं नले." आणि मग प्रेक्षकांनो, तर इकडे बाबा पुढे म्हणतात, "माका तर वेगळीच चिंता वाटते." आता कसली चिंता आहे ते कळेल बरं का तुम्हाला. आणि खरंच बाबांची चिंता खरी आहे. कारण इकडे ते लगेच ना, "माका तर वेगळीच चिंता वाटतं." म्हटल्यानंतर आत्या विचारते, "कसली चिंता?" तर बाबा म्हणतात, "नले, अगो आज जसं श्यामाकांतने आपल्याला फोन केला आणि उद्या जर का तो आपल्यासमोर येऊन उभा राहिला तर?" तर प्रेक्षकांनो, नलू आत्या म्हणते, "अरे काय विचारतोस काय तू? गाव जेवण घालेन मी, गाव जेवण." तर लगेच ना बाबा म्हणतात, "नले, तुझ्या लक्षात येत नाहीये. तू त्या तांडेलांचा विचार केलायस का?" असं विचारतात बरं का खडसावून दादा. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात, "अरे श्यामाकांत जिवंत हा हे जर का त्या वच्छीला कळला ना, तर घर-दार सोडून त्याच्या जीवावर उठेल ती." आणि प्रेक्षकांनो, हे ऐकल्यानंतर, हे सदानंदचे शब्द ऐकल्यानंतर आत्याच्या डोक्यामध्ये येतं, की ज्या दिवशी पोलिस स्टेशनमध्ये इकडे आत्या भेटायला गेली असते पोलिसांना आणि तिथे वच्ची आलेली असते. तेव्हा वच्ची काय बोललेली असते ते त्या आत्याला आठवतंय आणि ती अशी सुन्न होऊन बसते. कारण वच्ची म्हटलेली असते, "हिचं माथेफिरू भाऊ जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत केस बंद होणार नाही आणि हिचा माथेफिरू भाऊ जर तो तुमच्या हाती लागलो तर ठीक, नाही आमच्या हाती लागलो ना तर" आत्याकडे बघत म्हटलेली असते, "तर या हाताने ना जीव घेईन मी त्याचं." असं म्हटलेलं असतं वच्चीनं. ते आत्याला इथे आठवतंय. आणि आत्याच्या चेहऱ्यावर ते टेन्शन साफ झळकतंय बरं का. तर दादा पुढे म्हणतात, "नले, ऐक माझं. श्यामाकांतचा फोन इलो होतो या कुणालाही कळता कामा नये." असं म्हणून सांगितले ठामपणे. तर प्रेक्षकांना आता भाई ते वैदेहीला विचारतात, की उपचारासाठी इलो होतो काय? तर प्रेक्षकांनो ना, वैदेही त्याच्याकडे बघत म्हणते, की "हो भाई." म्हणजे वरद गेला त्या दिशेने. "हो, हो भाई." असं म्हणते. तर तिचं भाई हे ऐकून ना, इकडे भाई स्वतः हसतात आणि म्हणतात, "भाई?" आणि मग पुढे हसतात आणि एकदा म्हणतात, "तू भाई बोललीस ना, ते अरे-तुरे केलं तर चालेल ना गं तुला?" हे पण म्हणतात. तर वैदेही "हो." असं म्हणते. तर भाई पुढे म्हणतात, "अगं तू भाई बोललीस ना, मला असं वाटलं, की माझ्या मुलीनंच हाक मारली मला." तर वैदेही पुढे म्हणते, "उपचारावरून आठवलं, की तुमचं रुटीन चेकअप करून घ्या ना तुम्ही आलाय तसं." तर इकडे, "होय, करूया ना," असं भाई म्हणतात. आणि मग पुढे म्हणतात, "मगाशी तू बाबांचं नाव काय सांगितलंस?" तर आता वैदेही परत बाबांचं नाव सांगणार. तोपर्यंत सूर्या जोरात डोक्यावर हात मारून घेतोय आणि आता दोघं पण सूर्याकडे बघायला लागतात, की ह्याला मध्ये-मध्ये काय झालं? तर भाई विचारतात, "काय रे, काय झालं?" आणि आता वैदेही पण सूर्याकडे बघत राहते. तर प्रेक्षकांना सूर्याला कळतं, की आपण काय केलं, की जोरात डोक्यावर हात मारला. तर लगेच सूर्या म्हणतो, काय झालं?" अहो भाईनो, त्याचं काय झालं ना, की बोट आपलं बंदरांवरती लिलाव आहे ना, तर आता सूर्या बघा कामाची आठवण करून देतोय कसा. तर बोटी खाली करायच्या होत्या असं सूर्या सांगतो. आता तिकडे लक्ष द्यायला कोण नाही. तर लगेच बाईसुद्धा म्हणतात, "विसरलंच होतो मी. बरं झालं तू आठवण केलीस. तर तुम्ही जावा तुम्ही." असं सूर्या सांगतो आणि पुढे म्हणतो, "मी आहे इथे." तर लगेच प्रेक्षकांना इकडे अरे पण वैदेही असं म्हणत असते, की त्यांचं चेकअप होऊ दे. तर लगेच भाई म्हणतात, "मी काय म्हणतो डॉक्टर मॅडम, म्हणजे मी काय म्हणतोय, तशी आता माझी तब्येत बरी असा आणि त्याच्यामुळे काय आहे 1-2 दिवसांनी मी येतोय रुटीन चेकअपला. तर आता काय आहे बंदरावर माल उतरायचंय ना, जावं लागेल." तर वैदेही म्हणते, "नक्की हां भाई?" तर भाई म्हणतात, "हो, फक्त चिंगळ्याला तेवढा भेटतो आणि मग जातो, चालेल ना?" तर वैदेही म्हणते, की "हो चालेल." आता चिंगळी बघा तिथे कशी बसून राहिली ते. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा भाई म्हणतात, की वैदेहीला, की "तू भाई म्हणून हाक मारलीस." तेव्हा मला वाटलं, की माझ्या मुलींनी हाक मारली. त्या चिंगळीचा चेहरा ना फार वेगळा झाला होता. म्हणजे जेलसी आत्तापासून तिच्या मनात येते असं वाटत होतं बघून. तर भाई चिंगळीला भेटायला जातात आतमध्ये
आणि सूर्या म्हणतो इथे वैदेहीला मी घेऊन येतोय त्यांना तर सूर्या आणि भाई आता चिंगळीजवळ आले तर काळजी घे तब्येतीची असं इथे भाई सांगतो आणि म्हणतात पुढे ते मिठाई खा तुझ्यासाठी आणली ना मी खा ते तर चिंगळी ते नाही म्हणून मान डोलवत असते तर तू अशी नाही खायचीस थांब मी भरवतोय तू का असं म्हणत ना भाई स्वतः चिंगळीला इथे भरवतात बरं का काजू कतली आणि हसतात आणि खा गो असं म्हणतात तर लगेच सूर्या म्हणतो अहो ती जेवणच करेल ती त्याचं तर भाई सुद्धा सांगतात तू संपवून टाक बरं का ती चल येतय मी असं म्हणत ना भाई सूर्याला घेऊन बाहेर जातात तर चिंगळी जराशी हसली आता भाईंकडे बघत आणि आता चिंगळीच्या डोक्यात नेमकं काय काय चालू असणार ते कळेल आपल्याला पुढच्या भागात तर इथे नाही ते प्रेक्षकांनो सुधाकर त्या अंगठीकडे बघत असतो जी गुरुजींनी सूर्याच्या हातामध्ये घालायला दिलेली आहे ती तर आता वच्ची म्हणते सुधाकरा या घरात माप ओलांडून कोण येणार ते मी ठरवणार मग तोपर्यंत माझं जीव लग्नाशिवाय राहिलो तरी माका चालेल तर सुधाकर म्हणतो बायो आपण खूप बोलो पण त्याका मान्य असायला पाहिजे ना तर प्रेक्षकांनो हल्ली तर तो पेडणेकरांची चप्पल घालून फिरता असं सुधाकर म्हणतो तर बयो म्हणते पण या घरात माझ्या इच्छेशिवाय या वाऱ्या पण एंट्री नाही तुका माहितीये ना तर सगळे सुधाकर म्हणतो माका माहिती आहे ना माका माहिती असं सगळं पण त्या नेने गुरुजीने जर सांगितलं त्यानुसार त्या पोरीनी सूर्याच्या आयुष्यात ऑलरेडी एंट्री घेतली या तर लगेच बायो म्हणते मग तोंड वर करून माकाच काय सांगतोस तू तर आता प्रेक्षकांना लगेच सुधाकरची तोंड बंद होतं बयो पुढे म्हणते त्याच्यावर लक्ष ठेवूक सांगितलं होतं ना मी तुका तर सुधाकर म्हणतो बायो अगं कुठे कुठे लक्ष ठेवू तर लगेच बायो म्हणते काय करत असतोस रे तू दिवसभर आणि म्हणते पुढे अरे एका जागी मोबाईल घेऊन बसलस की बोंडक्यात मुंग्या लागल्याशिवाय जागचो हालत नाहीस तू तर लगेच सुधाकर म्हणतो बायो बायो गैरसमज आहे ना तुका तुका माहिती आहे का मोबाईलवर 100 ग्रुपचो मालक आहे मी असं सांगतो बरं का सुधाकर फुशारक्या मारतोय आणि म्हणतो हय बसल्या बसल्या अख्ख्या गावची खबर असतो माका तर लगेच बायो म्हणते ए त्या गावचं मरान दे अरे तुझ्या भाच्यान तुझ्या हातावर तुरी दिला आणि त्याचं काय करशील हय तर आता प्रेक्षकांना सुधाकर मान खाली घालतो बरं का लगेच बयो म्हणते सुधाकरा ती मुलगी कोण आता लवकरात लवकर शोधून काढ हा आणि मग पुढे काय म्हणते बघा नाहीतर तुझे हे दागिने काढून तुझ्या गळ्यात बैलांचं लोंडो बांधी ना मी इला लक्षात तुझ्या असं म्हटल्यानंतर सुधाकर जर असा गप्प बसला असा आणि बयो मात्र इकडनं तिकडनं फेऱ्या मारते तर सुधाकर म्हणतो बरं चल हे बघ काढेन शोधून मी पुढचं काय तर प्रेक्षकांना सुधाकर म्हणतो बायो कोंबो झाकलो म्हणून उजाडायचं राहत नाही हा तर लगेच ना इथे बयो म्हणते माका ना कोंबो झाकूच नाही बघा बयो काय म्हणते ती माका ना कोंबो ना कापूचो असा असं म्हणते बरं का आणि इकडे कोंबोच रवलो नाही तर उजाडला नाही उजाडला हे काय फरक पडतो त्याचा असं इकडे बयो म्हणते आणि सुधाकर इकडे हसतो बरं का खुनशी इला लक्षात असं विचारते ही वच्ची प्रेक्षकांनो या वच्चीचे विचार किती डेंजर आहेत तर इकडे भाई म्हणतायत सूर्याला की चिंगळीकडे लक्ष ठेव आणि काय लागलं ना तर मला फोन कर तर इकडे ना तेवढ्यात भाईंचं लक्ष डॉक्टर मॅडमकडे जातं म्हणजे वैदेहीकडे जातं वैदेही तिथे काम करते तर भाई म्हणतात काय पण बोला हा सूर्या डॉक्टर मॅडमच्या हाताला ना गुण आहे बरं का आणि सगळ्यांशी कसे त्या प्रेमाने वागतात कोणालाच त्या ओरडत नाहीत असं इकडे भाई म्हणतात आणि म्हणतात ज्या घरात जातील ना ती त्या घराचं सोनं करतील तर सूर्याना असं चमकून बघतो भाईंकडे आणि भाई पुढे असं म्हणतात की अशी सून जर का माझ्या घरात आली ना तर मला आवडेल तर सूर्या इथे लाजायला चालू करतो आणि भाईंचं लक्ष सूर्याकडे जातं तर सूर्य आपल्या आपल्यातच इकडे गालात हसतोय लाजतोय तर हे बघून भाई म्हणतात तू कित्याक लाजतोस तर सूर्या म्हणतोय मी कुठे लाजतोय तर लाजत नाही असं म्हणत भाईनं फटका देतात आणि म्हणतात चिंगड्यावर लक्ष ठेव तर लगेच सूर्या म्हणतो हा ठेवतो तर लगेच भाई म्हणतात लाजतोय मेला असं म्हणत भाई तिकडनं बाहेर पडतात आणि सूर्या भाई गेल्यानंतर ना आपल्याच डोक्यावरून इथे हात फिरवतो आणि काय म्हणतो बघा सूर्या आता की भाई तुमची बाकी कुठली इच्छा मी पूर्ण करेन न करेन पण ही इच्छा मात्र 200% मी पूर्ण करणार मी शब्द देतो तुम्हाला हिच्यासारखी नाही तर हीच मुलगी तुमची सून म्हणून घरात घेऊन येणार असं तो स्वतःशीच इथे म्हणतो आणि प्रेक्षकांना एकदा वैदेहीकडे बघतो आणि हसतोय बरं का तर आता खरंच असं घडेल का काय वाटतं तुम्हाला आणि हेच तर बघत राहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तर प्रेक्षकांनो आता वैदेही इकडे केबिनमध्ये येते आणि तिचं लक्ष ना असं टेबलवरती स्टेटोस्कोप ठेवते आणि तिचं लक्ष तोपर्यंत एका डब्याकडे जातं आणि ती तो डब्बा जो काही आहे तो इथे उघडते आणि त्याच्यात काय असेल तुम्हाला काय वाटतं तर डब्बा उघडल्यानंतर त्याच्यामध्ये आहे तिरामिसू आणि वैदेही एकदा तिरामिसू असं म्हणते आणि मग तिला कळतं की कोणी आणून ठेवलंय परत ती डबा झाकणं रागाने बंद करते आणि म्हणते का करतोय हा असं
प्रेक्षकांनो, उद्याच्या भागात मात्र इकडे ना सूर्याला वैदेहीची किंचाळी ऐकायला येणार आहे जोरात. त्यामुळे सूर्या इथे डॉक्टर मॅडम असं म्हणत धावत वैदेही जिथे आहे तिथे जातो. तर वैदेही ना त्याला अशी पाठीमागून मिठी मारते. घाबरायला काय झालं एवढं? असं वैदेहीला सूर्या विचारतोय. तर ते बघ असं म्हणून वैदेही बोट दाखवते, तर तिथे पाल असते. इकडे सूर्या विचारतोय ती पाल आहे ती काय करणार आहे? वैदेही परत त्या पालीकडे बघते आणि सूर्याला जाऊन मिठीच मारते. तर प्रेक्षकांनो, उद्याचा भाग जरा वेगळाच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि एपिसोड शेवटपर्यंत बघा.